हॅलो मित्र हो, मी डॉक्टर सुधीर नगरकर. सेट एक्झामिनेशन नोव्हेंबर 2011मध्ये झाली होती. त्यामधील पेपर 1 जो आहे, जो सर्व विषयांसाठी असतो, त्यातील ए सेट जो आहे, त्या ए सेटमधील हायर एज्युकेशन हा टॉपिक या ठिकाणी आपण पाहत आहोत. हायर एज्युकेशनशी रिलेटेड MCQ आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर जुन्या काळामध्ये पहिल्या पेपरला 60 प्रश्न दिले जात होते, मात्र सध्याच्या काळामध्ये फक्त 50 प्रश्न MCQ दिले जातात. तर आपण हायर एज्युकेशनचे MCQ या ठिकाणी पाहूया. चला, प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी कोणते विद्यापीठाचे प्रमुख कार्य नाही? आता हा निगेटिव्ह प्रश्न विचारलेला आहे. आता खालील सगळे कार्य दिलेले आहेत, पण कोणतं नाही हे शोधून काढायचे आहे. ए ऑप्शन आहे अध्यापन, बी ऑप्शन संशोधन, सी प्रकाशन आणि डी विस्तार कार्य. तर या ठिकाणी विद्यापीठाचे मुख्य कार्य कोणते असतात? तर अध्यापन हे मुख्य कार्य आहे, कारण विद्यार्थ्यांना ज्ञान देणे हे विद्यापीठाचे प्राथमिक व मुख्य कार्य आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञान देणे. आता संशोधन हे सुद्धा त्यांचे विद्यापीठाचे कार्य आहे, रिसर्च, कारण नवीन ज्ञान निर्माण करणे, अभ्यास व विश्लेषण करणे हे विद्यापीठाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. आता सी जो ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे, प्रकाशन, हे याचं करेक्ट उत्तर आहे, कारण निगेटिव्ह प्रश्न आहे, त्यामुळं करेक्ट उत्तर प्रकाशन आहे. की पब्लिकेशन करणं हे विद्यापीठाचे मुख्य कार्य नाही, कारण प्रकाशन हे संशोधनाचे एक परिणाम असते, पण विद्यापीठाचे ते प्राथमिक उद्दिष्ट नसते. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर इथं नाही असल्यामुळं प्रकाशन हे उत्तर या ठिकाणी दिलेले आहे. आता विस्तार कार्य जे आहे हे विद्यापीठाचे प्रमुख कार्य आहे, कारण हे कार्य प्रमुख असले तरी मुख्य कार्य नाही, कारण प्रकाशन नाही, म्हणजे हे जे आहे विस्तार कार्य समाजाशी संवाद साधणे. आता विस्तार याचं एक्सटेन्शन वर्क किंवा एक्सटेन्शन चं जे काम आहे, त्याचा अर्थ असा होतो की समाजाशी संवाद साधणे, ज्ञानाचे प्रसारण करणे, हेही विद्यापीठाच्या जबाबदाऱ्यामध्ये ते येते. त्यामुळं खालीलपैकी कोणते विद्यापीठाचे प्रमुख कार्य नाही असं म्हटलं तर प्रकाशन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. बाकीचे कार्य आहेत आणि प्रकाशन हे कार्य नाही, प्रमुख कार्य नाही. काही विद्यापीठे प्रकाशन करतात, पण त्यांचं प्रमुख कार्य पब्लिकेशन हे नाही. त्यामुळं सी ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 56. विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना पदवीबरोबरच पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करण्याची परवानगी देण्याचे कारण, म्हणजे UGCने अलाउड केलेलं आहे की विद्यार्थ्यांना पदवीबरोबरच पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करण्याची परवानगी का दिले आहे? तर ए ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, विद्यापीठे व महाविद्यालयाचे उत्पन्न वाढवणे, अध्यापकांना पुरेसा कार्यभार उपलब्ध करून देणे, मानवी व अमानवी संसाधनाचा जास्तीत जास्त विनियोग करणे आणि विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी अभ्यासक्रम झाल्यावर काम करण्यास सक्षम बनवणे. आता हे ऑप्शन वाचल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी उत्तर लक्षात येते. या ठिकाणी अतिशय सुंदर पर्याय दिलेले आहेत. पहा की उत्पन्न वाढवणे हा उद्देश नाही, मुख्य हेतू विद्यार्थ्याचे सशक्तीकरण हे असते. त्यामुळे या ठिकाणी उत्पन्नाचा मुद्दा दिलेला आहे,
त्यामुळं ए हा ऑप्शन चुकीचा आहे. आता बी ऑप्शन कोणता दिलेला आहे की अध्यापकांना पुरेसा कार्यभार उपलब्ध करून देणे. आता शिक्षकांचा भार वाढवणे हा हेतू कधीच नसतो, त्यामुळं हा पण ऑप्शन या ठिकाणी चुकीचा आहे. त्यानंतर सी ऑप्शन आहे मानवी व अमानवी संसाधनाचा जास्तीत जास्त विनियोग करणे. आता ह्या ऑप्शनमध्येच जर लक्षात येते की हे उत्तर चुकीचं आहे, कारण संसाधनाचा उपयोग महत्त्वाचा असला तरी तो मुख्य हेतू नसतोच. त्यामुळं याचं उत्तर जे आहे डी आहे की विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी अभ्यासक्रम झाल्यावर काम करण्यासाठी सक्षम बनविणे. आता UGC जे आहे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, तर विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी शिक्षणासोबतच डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट अभ्यासक्रम करण्याची परवानगी दिली आहे. यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य आणि उद्योगयोग्यतेसाठी लागणारी तयारी मिळावी. म्हणजे त्या विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य वाढलं पाहिजे आणि उद्योगासाठी योग्यतेसाठी लागणारी तयारी त्याची झाली पाहिजे. त्यानंतर पदवी पूर्ण झाल्यावर ते लगेच नोकरीसाठी पात्र ठरावेत, म्हणून त्यांना डिप्लोमा सर्टिफिकेट अभ्यासक्रम करण्याची परवानगी दिलेली आहे. त्यानंतर कौशल्याधारित शिक्षणास चालना देणे आणि शिक्षणाला रोजगारक्षम बनविणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळं एम्पॉवर स्टुडंट्स टू टेकअप वर्क सून आफ्टर देअर डिग्री कोर्स हा पर्याय जो आहे डी पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. हेच योग्य उत्तर आहे. पहा, प्रश्न क्रमांक 57. भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. आता हा सुद्धा निगेटिव्ह प्रश्न आहे. कशाचा समावेश होत नाही, तर मग कशाचा समावेश होतो हे आपणाला माहीत असणं आवश्यक आहे. आता इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च ए ऑप्शन दिलेलं आहे. बी ऑप्शन इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च, सी ऑप्शन इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स आणि डी ऑप्शन आहे इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. हे 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. ए जो पर्याय दिलेला आहे ICSSR, तर इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च जे आहे ते उच्च शिक्षण विभागाअंतर्गत येते. त्यामुळं खालीलपैकी उच्च शिक्षण विभागात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही, तर ICSSRचा होतो. इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च हा सुद्धा ICPR असं म्हटलं जातं याला, तर याचासुद्धा होतो. आणि सी जो ऑप्शन दिलेला आहे पहा इथं इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स. आता वर्ल्ड अफेअर्स म्हणजे ह्याच्या नावामध्येच या ठिकाणी उत्तर दडलेलं आहे. कारण वर्ल्ड अफेअर जे आहे ICWA ही संस्था परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाअंतर्गत मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मध्ये येते. ती उच्च शिक्षण विभागाअंतर्गत येत नाही. त्यामुळं भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही, तर इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्सचा समावेश होत नाही. त्यामुळं याचं करेक्ट उत्तर आहे तर ICWA हे याचं करेक्ट उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आता डी ऑप्शन दिलेलं की इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, तर याचासुद्धा उच्च शिक्षणाअंतर्गत समावेश होतो. म्हणजे ICHR. तर उच्च शिक्षणाअंतर्गत इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चचा समावेश होतो, इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्चचा समावेश होतो, इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चचा समावेश होतो. मात्र ICW जे आहे परराष्ट्र मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सशी रिलेटेड असल्यामुळं हे उत्तर बरोबर आहे. सी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे, इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर. हे पहा की बऱ्याच वेळेला ऑप्शनमध्येच उत्तर धरलेलं असतं, त्यामुळं शब्दांचं वाचन व्यवस्थित करणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 58.
भारतात विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाचे व पूजेचे स्वातंत्र्य यानुसार दिले जाते. आता कशानुसार असा प्रश्न मागील परीक्षेतून पडलेला होता. तर मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, मूलभूत तत्त्वे आणि मानवी हक्क हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. या ठिकाणी ए ऑप्शन जो दिलेला आहे मूलभूत हक्क हे उत्तर बरोबर आहे पहा. कारण भारतामध्ये काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणात सहभागी होण्याची किंवा धार्मिक पूजा अर्चना करण्याची मुभा खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाखाली ती मिळालेली आहे. तर भारतीय संविधानातील अनुच्छेद 28 अंतर्गत ही मूलभूत हक्क या ठिकाणी दिलेला आहे. त्यानुसार धार्मिक शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य आणि धार्मिक पूजेमध्ये भाग घेण्याचे स्वातंत्र्य ही मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट आहे. कारण सरकारी अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये कोणत्याही व्यक्तीला धार्मिक शिक्षणात भाग घेणे बंधनकारक ठरवता येत नाही. मात्र व्यक्तीला स्वेच्छेने सहभागी होण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. मात्र बी हे मूलभूत कर्तव्य या ठिकाणी बी दिलेलं आहे पहा. कारण फंडामेंटल ड्युटीज या अंतर्गत अधिकार नव्हे तर जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. त्यामुळं मूलभूत कर्तव्यामध्ये जबाबदारी असल्यामुळं हा ऑप्शन बी ऑप्शन चुकीचा आहे पहा. सी ऑप्शन जो आहे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे दिशादर्शक तत्त्वे. तर या तत्त्वांमध्ये धोरणात्मक मार्गदर्शन असते पण ते न्यायालयीन अंमलबजावणीस पात्र नसते. त्यामुळं मार्गदर्शक तत्त्वे किंवा फंडामेंटल ड्युटीज हा ऑप्शनसुद्धा किंवा डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हा ऑप्शनसुद्धा चुकीचा आहे पहा. आणि डी जे काही ह्युमन राईट्स मानवाधिकार. आता मानवाचा अधिकार आहे का हा, तर हे व्यापक स्वरूपात आहे. पण धार्मिक शिक्षणाच्या संदर्भातील अधिकार भारतीय संविधानात मूलभूत अधिकारांमध्ये दिलेला आहे. त्यामुळं अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स किंवा भारतीय संविधानानुसार मूलभूत हक्क हेच उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे त्यामुळं फंडामेंटल राईट्स जे असतात त्यामुळं धार्मिक शिक्षणात सहभाग घेण्याचे स्वातंत्र्य मूलभूत अधिकारांमध्ये दिलेले आहे. ए हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे, फंडामेंटल राईट्स. तर या ठिकाणी फंडामेंटल राईट्स आणि अनुच्छेद 28 आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारताचं संविधान अनुच्छेद 28नुसार फंडामेंटल राईट्स हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 59. विद्यापीठाचे शैक्षणिक निर्णय घेणारे सर्वोच्च मंडळ टिंबटिंब आहे. अभ्यास मंडळ, विद्याशाखा, विद्या परिषद आणि महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ हे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आता इथं इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर आपल्याला सोपं वाटतं पहा. बोर्ड ऑफ स्टडीज, फॅकल्टी, अकॅडमिक काउन्सिल आणि BCUD हे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी पहिला जो ऑप्शन आहे अभ्यास मंडळ किंवा बोर्ड ऑफ स्टडीज याचं स्पष्टीकरण आपण पाहूया की विशिष्ट विषय किंवा विभागाच्या अभ्यासक्रमावर प्राथमिक चर्चा करते व शिफारशी करते. कारण हे अभ्यास मंडळ आहे ते विशिष्ट विषयाशी रिलेटेड असल्यामुळे हे सर्वोच्च मंडळ नाही. त्यामुळं हे ऑप्शन चुकीचं आहे पहा. नंतर फॅकल्टी किंवा विद्याशाखा, कारण अभ्यास मंडळाच्या शिफारशीवर चर्चा करते पण अंतिम निर्णय घेऊ शकत नाही. विद्याशाखा ही अंतिम निर्णय घेऊ शकत नाही. त्याला म्हणजे फॅकल्टी हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे पहा. आणि BCUD आणि नाही वर अकॅडमिक काउन्सिल दिलेलं आहे पहा. तर अकॅडमिक काउन्सिल जे आहे ती शैक्षणिक परिषद त्याला म्हटलं जातं. तर ही विद्यापीठातील सर्वोच्च शैक्षणिक धोरण आखणारी किंवा निर्णय घेणारी संस्था आहे. अभ्यासक्रम, परीक्षा, संशोधन, गुणवत्तेची हमी, नवीन अभ्यासक्रम मंजुरी यासारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक निर्णयासाठी ही परिषद अंतिम अधिकार प्राप्त असते. त्यामुळं विद्यापीठ शैक्षणिक निर्णय घेण्याचे सर्वोच्च मंडळ जे आहे ते अकॅडमिक काउन्सिलला आपण म्हणतो, त्यालाच विद्या परिषद असं म्हटलं जातं.
त्यामुळं ॲकॅडमिक काउन्सिल हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की BCOD हे पण उत्तर का बरोबर नाही? कारण ही संस्था BCOD ही संस्था बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट ही संस्था महाविद्यालय व विद्यापीठांच्या विकासासाठी योजना बनवते, पण ती शैक्षणिक निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था नाही. ॲकॅडमिक काउन्सिल हेच या प्रश्नाचं उत्तर ॲक्युरेट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 60. भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. आता या ठिकाणी उद्दिष्टे दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविणे. दुसरा ऑप्शन आहे उच्च तांत्रिक शिक्षणाचा नियोजनबद्ध विकास घडवून आणणे. तिसरा ऑप्शन आहे भारतीय भाषांचा विकास घडवून आणणे. आणि चौथा गुणवंत विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती देणे. हे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. आणि ABCD प्रमाणे उत्तर असं दिलेलं आहे की फक्त 1 आणि 2 बरोबर आहेत, 1, 2, 3 बरोबर आहेत, 1 आणि 3 बरोबर आहेत आणि D पर्याय आहे 4ही बरोबर आहेत. आता आपल्याला प्रत्येक ऑप्शनचा अभ्यास या ठिकाणी असणं आवश्यक आहे, आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता पहिला ऑप्शन आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवणे. भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे. तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवणे हे मुख्य उद्देश आहे. दुसरा ऑप्शन, आता हे याचं स्पष्टीकरण पाहायचं म्हटलं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करणे म्हणजे भारत सरकारचे उच्च शिक्षण विभाग जो आहे त्याला राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करतो आणि ज्याद्वारे शिक्षणाच्या विकासाची दिशा निश्चित केली जाते. म्हणजे नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन तयार करणे हे राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करणे हे उत्तर बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे. पहा त्यानंतर B हा पर्याय जो दिलेला आहे उच्च आणि तांत्रिक शिक्षणाचा नियोजनबद्ध विकास घडवून आणणे. आता उच्च आणि तांत्रिक शिक्षणाचा विकास आणि नियोजन हा देखील विभागाचा महत्त्वाचा उद्देश आहे, कारण ज्यामुळे देशात उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध होईल. हा सुद्धा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पहा आणि भारतीय भाषांचा विकास करणे. आता ऑब्वियसली भारतीय भाषांचा विकास घडवून आणणे हे सुद्धा बरोबर आहे, कारण भारतीय भाषांच्या विकासावरही तो काम करतो आणि त्या भाषांचे प्रमोशन करणे हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. जे अग्रगण्य विद्यार्थी असतात त्यांना शिष्यवृत्ती दिल्या पाहिजेत, कारण योग्य आणि गरज असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देणे ज्यामुळे ते शिक्षण घेऊ शकतील आणि त्यांचा योग्य त्यांना संधी मिळेल. तर हा चौथासुद्धा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे 4ही पर्याय बरोबर आहे. त्यामुळं याचे D हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेले आहे. पहा अशा प्रकारे आपण हायर एज्युकेशनचे MCQ या ठिकाणी आपण पाहत आहोत. नोव्हेंबर 2011मध्ये ही सेटची परीक्षा झाली होती आणि ते MCQ आपण पाहिलेले आहेत. हे पहा ऑगस्ट 2011मध्ये सेट एक्झाम झाली होती आणि पेपर 1 जो आहे तो आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्यातील A सेट जो आहे त्याचे ॲक्युरेट उत्तर जे आहेत म्हणजे 100% बरोबर उत्तर आपण या ठिकाणी पाहत आहोत. खूप सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहा प्रश्न क्रमांक 55. विद्यापीठाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी टिंबटिंब आहे. आता इथं कुलगुरू व्हाईस चान्सलर A पर्याय आहे, कुलसचिव रजिस्ट्रार B पर्याय आहे, डायरेक्टर BCOD C पर्याय आहे आणि डीन अधिव्याख्याता हा D पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. पहा तर अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, कारण विद्यापीठ म्हटलं की सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी आपल्याला माहीत आहे की कुलगुरू इज अ हायर अथॉरिटी.
म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, हायेस्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कोण आहे तर व्हाईस चान्सलर आहेत. कारण विद्यापीठाचे जे व्हाईस चान्सलर किंवा कुलगुरू हा विद्यापीठाचा सर्वोच्च प्रशासकीय व कार्यकारी अधिकारी असतो. कारण विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक, प्रशासकीय आणि विकासात्मक कामकाजे अंतिम उत्तरदायित्व कुलगुरूंवरच असते. कुलगुरू हा विद्यापीठ परिषदेचा अध्यक्ष असतो आणि विद्यापीठाच्या सर्व धोरणात्मक निर्णयांमध्ये प्रमुख भूमिका कुलगुरू बजावत असतो. आता हे ए हा ऑप्शन बरोबर आहे, पण बी, सी, डी हे बरोबर का नाहीत? कारण बी, कुलसचिव किंवा रजिस्ट्रार हा प्रशासकीय कामकाज पाहणारा वरिष्ठ अधिकारी असतो, पण सर्वोच्च अधिकारी नसतो. त्याचबरोबर डायरेक्टर जो आहे BCOD डायरेक्टर किंवा डायरेक्टर ऑफ BCOD महाविद्यालय आणि विद्यापीठ विकासासाठी जबाबदार असतो, परंतु तो सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख नाही. त्यामुळे BCOD हे सुद्धा उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे पहा. आणि अधिष्ठाता डीन विशिष्ट विद्याशाखेचा प्रमुख असतो. विद्यापीठाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी तो नाही. अशा प्रकारे कुलगुरू हे या ठिकाणी उत्तर बरोबर दिलेलं आहे. व्हाईस चान्सलर. प्रश्न क्रमांक 56. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीखालील विभाग येतात. आता या ठिकाणी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, ते कोणते डिपार्टमेंट्स येतात? तर डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी ए ऑप्शन. बी ऑप्शन दिलेलं आहे डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन. तिसरा ऑप्शन आहे डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन आणि चौथा आहे डिपार्टमेंट ऑफ लँग्वेजेस. आता या ठिकाणी ए ऑप्शन खाली ABCD खाली दिलेलं आहेत पहा, की ए ऑप्शनमध्ये फक्त 1 आणि 3 बरोबर, बीमध्ये 1, 2, 3 बरोबर, सीमध्ये 2, 3, 4 बरोबर आणि डीमध्ये 4ही बरोबर. आता आपण उत्तर शोधूया. आता उत्तर जे आहे ते भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट MHRDच्या खालीलपैकी कोणते विभाग आहेत असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर एक लक्षात घ्या की शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आहे. त्यानंतर तांत्रिक शिक्षण विभाग या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी पर्यायामध्ये तांत्रिक शिक्षण हा पर्याय दिलेला आहे, पण तांत्रिक शिक्षण विभाग हा MHRD अंडर नाही. कारण मानव संसाधन विकास मंत्रालय MHRD हे आता शिक्षण मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन झालेलं आहे 2020 पासून. आणि या मंत्रालयात 2 प्रमुख विभाग आहेत फक्त. कुठला? तर शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षण आहे. म्हणजे तंत्रशिक्षण नाही, भाषा विभाग नाही. कारण तांत्रिक शिक्षण विभाग ही एक स्वतंत्र विभाग नसून तो उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येतो. आणि भाषा विभाग हा वेगळा असून तो संविधान मंत्रालय किंवा सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही. त्यामुळं पहिला ऑप्शन आणि तिसरा ऑप्शन बरोबर आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ए हा पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. म्हणजे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग हे 2 पर्याय बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 57. सिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी. आता ऑप्शन दिलेले आहेत पहा. ही अवकाश विज्ञानाची अभ्यासाची मध्यवर्ती सुविधा आहे. बी ऑप्शन हे भारतातील हवामानशास्त्राच्या संशोधनाचे केंद्र आहे. सी ऑप्शन हे जीवन आणि विचार यांचा मुक्त व सर्जनशील अभ्यासाचे केंद्र आहे. डी ऑप्शन हे भारतातील जैवविविधतेचे अभ्यासाचे केंद्र आहे. आता आपण पाहूया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी शिमला हे काय आहे. तर या प्रश्नाचे उत्तर जे आहे हे जीवन, सी हे उत्तर बरोबर आहे.
हे जीवन आणि विचार यांच्या मुक्त व सर्जनशील अभ्यासाचे केंद्र आहे. आता या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज सिमला ही संस्था जी आहे त्याला भारतीय प्रगत अध्ययन संस्था असं म्हटलं जातं. तर अवकाश विज्ञानाच्या अभ्यासासाठीचे केंद्र सुविधा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर भारतातील म्हणजे अनेक पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. पण या पर्यायामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी IIAS, एक लक्षात घ्या की सिमला म्हटलं की बऱ्याच वेळेला आपल्याला हे जाणवतं की UPSC परीक्षा पास झाल्यानंतर सिमल्याला ट्रेनिंग असतं. तर सिमला IIAS सिमला ही एक अग्रगण्य संस्था आहे जी सामाजिक शास्त्र, मानवशास्त्र, सामाजिक इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्य आणि जीवनातील विचार यासारख्या विषयावरील मुक्त आणि सर्जनशील शोधनिबंध अभ्यास व चर्चेसाठी ओळखली जाते. येथे तज्ज्ञ संशोधक आणि विचारवंत एकत्र येऊन सखोल चिंतन व अभ्यास करतात. ही संस्था माजी राष्ट्रपती डॉक्टर S.R. राधाकृष्णन यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली आहे. त्यामुळं C हा ऑप्शन दिलेला आहे. हे जीवन आणि विचार यांच्या मुक्त व सर्जनशील अभ्यास केंद्र आहे. हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 58, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठ अधिकाऱ्याचा कार्यकाल कुलगुरूंच्या कार्यकालाबरोबर संपतो? आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर इथं डायरेक्टर BCOD, रजिस्ट्रार, फायनान्शियल ऑफिसर आणि कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन हे पर्याय दिलेले आहेत. हे विद्यापीठाशी रिलेटेड प्रश्न आहे पहा. तर या प्रश्नाचे उत्तर जे आहे डायरेक्टर BCOD, म्हणजे कुलगुरूंचा कालावधी संपला की डायरेक्टर BCOD सुद्धा बदलला जातो. हे या ठिकाणी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न क्रमांक 59, AICTE. आता या ठिकाणी 1, 2, 3, 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर ABCD दिलेले आहेत. तर 3च पर्याय दिलेले आहेत. हे वैधानिक मंडळ आहे, भारतातील तंत्रशिक्षणाला चालना देते आणि तिसरा पर्याय आहे तंत्रशिक्षणाबाबत UGCच्या कार्यावर देखरेख ठेवते. अतिशय सोपा प्रश्न आहे या ठिकाणी. आता पहिला पर्याय जो दिलेला आहे पाहिजे की हे वैधानिक मंडळ आहे. आता हा पर्याय बरोबर आहे पहा. आता दुसरा पर्याय काय दिलेला आहे की भारतातील तंत्रशिक्षणाला चालना देते, हे पण बरोबर आहे. आता तिसरा पर्याय काय दिला की तंत्रशिक्षणाबाबत UGCच्या कार्यावर देखरेख ठेवते, हा चुकीचं उत्तर आहे. त्यामुळं या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते C 1 व 2 बरोबर, केवळ 1 व 2 बरोबर हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि AICTE संदर्भात आपल्याला इत्थंभूत माहिती असणं आवश्यक आहे. तर AICTE म्हणजे काय, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, ही 1945 त्याची स्थापना झालेली आहे आणि 1987 पासून AICTE ॲक्टद्वारे वैधानिक दर्जा त्या संस्थेला मिळालेला आहे. अशा प्रकारे भारतातील जे विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे AICTEच्या अंडर केलं जातं. तर AICTE ही केवळ तांत्रिक शिक्षणाशी संबंधित संस्था आहे. प्रश्न क्रमांक 60, मुक्त शिक्षण प्रणालीबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? A पर्याय आहे, ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूबाबत तडजोड करते. B पर्याय, ते दूर राहणाऱ्या अध्ययनकर्त्यांना शिकवण्याची संधी पुरवते. C पर्याय, ते नियमित उपस्थितीबाबत सवलत देते. D पर्याय, नियमित शिक्षणाच्या तुलनेने ते महाग नाही. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे A, ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूंबाबत तडजोड करते. A हा पर्याय बरोबर आहे.
कारण मुक्त शिक्षण प्रणालीबाबत खालीपैकी कोणते विधान असत्य आहे? तर असत्य कोणते? तर आवश्यक गुणवत्तेच्या पैलूवर तडजोड करते. आता तडजोड कशाला करते? हे पर्याय असत्य आहे. आता बाकीचे पर्याय जे दिलेले आहेत ते दूर राहणाऱ्या अध्ययनकर्त्यांना शिकवण्याची संधी पुरवते, हा पण बरोबर पर्याय आहे, सत्य पर्याय आहे. त्यानंतर ते नियमित उपस्थितीवर सवलत देते, हा पण सत्य आहे. आणि नियमित शिक्षणाच्या तुलनेत ते महाग नाही, हा सुद्धा सत्य आहे. त्यामुळं असत्य कोणतं असेल तर ए हा पर्याय आहे, तडजोड करणे हे त्याचे चुकीचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण सेट एक्झाम जी 2011मध्ये झालेली होती, त्या 2011मध्ये 2 परीक्षा झालेल्या होत्या. त्या दोन्ही परीक्षेतील हायर एज्युकेशनचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. थँक्स.